संत शिकवतात, घडवणे साया सांभाळतात, शिकवतात, हे संतांचं आणि जागवतात, हे संतांचं कार्य आहे. संत काय करतात? महत्वाचं वाक्य आहे का? संत ग्रंथ देतात. काय देतात? ग्रंथ काय देतात? ग्रंथ पंथ देतात. ग्रंथ काय देतात? पंथ म्हणजे काय? रस्ता. संत काय देतात? ग्रंथ देतात. ग्रंथ काय देतात? पंथ देतात. आणि पंथातून काय मिळतो? तर भगवंत मिळतो. पंथातून काय मिळतो? आकाळावाशी संतांचे उपकार आहेत. आणि तिसरे साक्षात देवाचं स्वरूप म्हणजे आई वडील आहे. का म्हणे माये बापे अवघी देवाची आई जीवनामध्ये पालनीय तत्व आहे, पिता संरक्षणीय तत्व आहे. आई संस्काराचं पर्व आहे, पिता संघर्षाचं पर्व आहे. आई घराचं मांगल्य आहे, तर पिता अस्तित्व आहे. याच्या पुढचं वाक्य आहे का? आई पृथ्वी आहे, तर पिता स्वर्ग आहे. म्हणून शास्त्रामध्ये दोघांनाही धन्यता दिली. धन्य माता पिता, दोघांचे महत्व काय सांगून जाईल. वाक्य लक्षक लोक ऐका. जरा चित्त ठेवून ऐका. चित्त ठेवून भावे ऐका. डोळे झाकून लक्ष लोक ऐका. सकाळी 11 वाजल्यानंतर माझा मुलगा शाळेतून येईल, त्याला भूक लागलेली असेल म्हणून 11 वाजता जेवणाची तयारी करते. तिचं नाव आई आहे. परंतु माझा मुलगा आयुष्यात लोकांच्या दारात जाता कामा नये म्हणून आयुष्याची भाकर करून ठेवतो. त्याचं नाव बाप आहे. म्हणून जगी आईसा बाप बाप, जगी आईसा बाप बाप, जगी आईसा बाप बाप. म्हणून सर्व संतांनी ज्ञानपुरांना माऊली म्हटलंय. तुकोबराय बाप म्हणतात. काय म्हणताय? बाप. ग्रंथालय बापच म्हटलंय. बाप बाप ग्रंथ गीता. ग्रंथाला सुद्धा काय म्हटले? बाप म्हटले. बाप. जो बाप दिवाळीच्या सणाला सर्वांना नवे कपडे घेतो आणि स्वतः फाटलेल्या कपड्यात राहतो, तो बाप असतो. त्यांच्या ऋणात मुक्तीनं होणं शक्य नाही. सांगून जाईल, जगातले सर्व तीर्थ त्यांच्या चरणाच्या सानिध्यात आहे. काही देऊ शकत नाही. लोक अज्ञानाने म्हणतात आई बाप आमच्यात नाही. काय म्हणतात? आई बाप आमच्यात नाही. तसं म्हणू नका. असं म्हणावं, माझं भाग्य मला आई वडिलांची सेवा करते, मी भाग्य. त्यांच्या ऋणात मुक्ती होणं शक्य नाही. आणि वाक्य सांगतो ऐका. ज्या वेळा तुम्ही जन्माला आलात तेव्हा या जगामध्ये तुमच्या शेजारी पहिले आई वडील होते. फक्त एवढीच त्यांची अपेक्षा असते की ज्या दिवशी आम्ही जगाचा निरोप घेऊ त्या दिवशी आमची मुलं आमच्या जवळ असावीत, ही त्यांची फक्त एवढीच अपेक्षा असते. दुसरी कोणती अपेक्षा नसते.
म्हणून तुम्हाला आनंदी राहायचं असेल, समाधानी राहायचं असेल तर जीवनामध्ये पैशापेक्षा आई वडिलांचे आशीर्वाद महत्वाचे. ज्या घरी आशीर्वाद आहेत, ज्या घरामध्ये आई वडील प्रसन्न चेहऱ्याने आहेत, ज्या घरामध्ये सात्विकता आहे, सांगू की या जगातलं घर नाही आहे, तो साक्षात स्वर्ग आहे. तो कोण आहे? साक्षात स्वर्ग आहे. परंतु ज्या घरामध्ये आई वडिलांचं पूजन नाहीये, अतिथीचा सत्कार नाहीये, ज्या घरामध्ये सात्विकता नाही, ज्या घरामध्ये आई वडिलांचे आशीर्वाद नाही, ते बंगले असले तर ते बंगले नाही, तो कारागृह आहे. तो काय? कारागृह आहे. सांगून जाईल, जोपर्यंत आई वडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांची कदर करा. गेल्यानंतर फक्त पश्चाताप मिळतो. बरं का? पाया पडणारे लाखो भेटतील, परंतु कौतुकाची थाप मारणारी या जगामध्ये फक्त आई वडीलच असतात. आई वडील देवाचं स्वरूप आहे. सर्व तीर्थ त्यांच्या चरणाजवळ आहेत. व आपल्या सर्वांच्या पाठ आहेत. सकळ तीर्थाचे जे कामे माता पितरे. आई वडिलांच्या उपकारातून उत्तीर्ण होणं शक्य नाही. त्यांना विसरायचं नाही, संतांना विसरायचं नाही, देवाला विसरायचं नाही. त्यांच्याबद्दल कृतज्ञ भाव ठेवायचा आहे. आणि जाता जाता सांगतो, खरं म्हणजे संतान या तिघांनाही मायच म्हणतात. देवालाही माताच म्हणतात. परमात्म्यालाही मा म्हणतात, संतांनाही मा म्हणतात. जन्म देते तिलाही मा म्हणतात. जन्म देते तिला माता म्हणतात. माता शब्दामध्ये पहिला शब्द काय आहे? मा. माता शब्दाचा दोन अर्थ आहे. एक पहिला अर्थ आहे की जी उदरातही सांभाळते आणि मरेपर्यंत काळजी घेते, तिला काय म्हणायचं? माता. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी करी करी लाभावी ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी करी लाभावी. पहिला अर्थ काय सांगितला? जे आतही काळजी घेते. आत म्हणजे उदरा. माझ्या लेकराचं आरोग्य चांगलं असावं याच्याकरता आवडत्या वस्तूचा त्याग करते. आधी खाडच खात नाही, आधी तिखट खात नाही. लेकराची आतही काळजी घेते, बरोबर. आणि जन्माला आल्यानंतरही जी काळजी घेत राहते तिचं नाव काय आहे बोला? माता. आणि माता शब्दाचा दुसरा अर्थ आहे या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ पूजनीय जर कोण असेल तिचं नाव माता. अमृताचं माधुर्य, आकाशाचा व्यापकपणा, समुद्राचा सखोलपणा जिच्या प्रेमामध्ये सामावला तिचं नाव काय आहे? माता. जन्म देते तिला माता म्हणतात. दुसरी एक माता आहे, तो परमात्मा आहे. तो काय शब्द आहे? परमात्मा. मा शब्द आलेला आहे. जो परमात्मा आपण आत असताना काळजी घेतो. तुमच्या हृदयाची धडकन चालू ठेवतो. एकाला आतच दर्शन दिलं त्याचं नाव परीक्षित. त्याचं नाव काय? परीक्षित. जो आताही सांभाळतो, पण जन्माला आनंद सुद्धा तुमचा सांभाळतो. खरं म्हणजे ज्या वेळेला दात नव्हते त्यावेळेला दुधाची व्यवस्था कोणी केली? त्यांनी केली. वनवी श्रीपती सरे दोने वनवी श्रीपती
दुधाची व्यवस्था केली. म्हणून जुन्या काळामध्ये म्हणायचे, भाऊ काळजी करू नको, ज्याने चोच दिली तो काय देईल? चारा देईल. वा, तो परमात्मा आहे. पहिली मा, दुसरी परमात्मा. अन्नही परमात्मा देतो. तुम्ही म्हणाल परमात्मा देतो, हो देतो. नाही नाही, आमच्या गावचे ग्रस्त देतो. सांगू त्या दिवशी ती व्यक्ती दिसायला व्यक्ती असेल, ती व्यक्ती नाही. त्या दिवशी तुम्हाला अन्न देते ती व्यक्ती नाही, तो त्या दृष्टिकोनातून परमात्मा आहे. कोण आहे तो? परमात्मा आहे. आणि आणखी सांगतो, परमात्मा अन्न कसा देतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल ना, एक वेळा नर्मदा नदीची प्रदक्षिणा करा, तुम्हाला अनुभव मिळेल. देतो परमात्मा. परमात्मा कसा अन्न देतो हे जर पाहायचं असेल ना, तर एक वेळा तरी ब्रज 84 कोस परिक्रमा करा. देतो परमात्मा. पहिले मा उदरामध्ये धारण करते ती मा, तुम्हाला आयुष्यभर सांभाळतो तो परमात्मा. आणि तुमचा उद्धार करतात ते तिसरे महात्मा. कोण? महात्मा. मोठी उपकार आहे, त्यांना विसरायचं नाही. म्हणून महात्म्यांची संगती करायची. केले उपकार संतांचे उपकार आहेत. तुम्ही म्हणा संत काय देतात आणखी सांगू का? संत आपल्या जीवनातलं अज्ञान घालवतात, हे संतांचं कार्य. संत काय देतात? एका वाक्यात तुम्हाला देव स्वरूपाचं ज्ञान करून देतात. संत काय देतात? संत तुम्हाला देव देतात. देव घ्या कोणी, 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 देव घ्या कोणी. आई बाबा घर कोणी, आई बाबा घर कोणी, आई बाबा घर कोणी, आई बाबा. देवाची प्राप्ती संत करून देतात. म्हणून साधूची संगती हरी जोडे. म्हणून या करता जीवनामध्ये धरावे संतांचे ते पाय. म्हणून संतांचे पाय धरायचे. संत काय करतात? जीवाला देवापर्यंत पोहोचवतात. आणि देव काय देतात? तर तुटती भवाची बंधने. मानवी जीवनाची सफलता देवाच्या दर्शनात आहे. मानवी जीवनाचं इति कर्तव्यच देवाचं दर्शन आहे. जीवनाची सफलता फक्त देवाच्या दर्शनात. विठ्ठलची देखील. पण देवाच्या दर्शनाकरता काय केलं पाहिजे? 4 सूत्र सांगतो, पुन्हा ऐका. पहिलं सूत्र, देवाच्या दर्शनाकरता पहिले आहार शुद्धी. पहिले सूत्र काय? आहार शुद्धी. दुसरं सूत्र सत्यवचन.
तिसरं सूत्र संयमित जीवन. आणि चौथं सूत्र सत्संग. 4 सूत्र आहे का? पहिलं सूत्र आहे शुद्ध आहार घ्या. तुमचा आहार जसा असेल तसे तुमचे विचार, तसा आहार तसे विचार, आणि जसे विचार तसं तुमचं जीवन. जैसे खाय अन्न तैसे होय मन, तैसे होय मन, तैसे होय मन. जैसे खाय अन्न तैसे होय मन, तैसे होय मन, तैसे होय मन. कधी जेवावं, काय खावं, काय खाऊ नये, हे सर्व परमात्म्याने भगवद्गीतेत सांगितले. वाचून काढा, ज्ञानेश्वरी वाचा. 3 प्रकारचा आहार सांगितला. नम्रपणे सांगतो, राग येऊ देऊ नका. बफे सिस्टीमच मान्य नाही आपल्या संस्कृतीत. जेवताना चप्पल काढून जेवत, पायात जमीन असू, जरा हातपाय धुत जा, मांडी घालून बसावं, हातात पाणी घ्यावं, मग म्हणावं. नशे संस्कृती येत एवढं तर म्हणा. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सदा होते नाम घेता. तुझं आहे का नाही? जीवन करी अन्न हे बस 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 एवढं सूत्र लक्षात ठेवा. अन्न काय आहे? पूर्ण ब्रह्म आहे ना. मग ताटात लागेल तेवढंच घ्यावं. पुण्यतिथीचं अन्न असेल, सप्ताची पंगत असेल, नंतर लग्नातलं जेवण असेल, एकही घास उष्ट टाकायचा नाही. या महाराज या. वा शास्त्री अन्न या. अन्न वाया घातल्याने काय होतं? अन्न वाया घातल्याने या भागातील वारकरी महामंडळाचे महत्वाचे पदाधिकारी आहेत. या लक्षपूर्वक आहे. अन्न वाया घातल्याने अन्न देवतेचा अपमान होतो. एक दुसरं सूत्र आहे का? ज्यांनी अन्न वाया घातलं बर का, त्याला शेवटी परमात्मा अन्न खाऊ देत नाही. तिसरं सूत्र आहे का? ताटामध्ये जर तुम्ही उष्ट पाडलं, अन्न वाया घालवलं, त्याच्याने तुमचं आयुष्य कमी होतं. कारण जेवण करणं ही नुसती तुम्ही जेवणाची सामान्य पद्धती समजू नका. तो यज्ञ आहे. तो काय आहे? उदर भरून जाणे जे यज्ञ कर्म. नामस्मरण करी जेवण करा. एक पवित्र अन्न घ्यावं. अन्न घेत असताना तेही किती जेवावं? युक्त आहार विहार. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, कसं बोलावं, किती जेवावं, झोप किती घ्यावी, सर्व त्याबरोबर सांगितलं. असतो आहार युक्त घ्यावा, सात्विक घ्यावा, बरं. उष्ट खाऊ नये, उष्ट खाऊ नये, पाप आहे.
असं वर्णन केलेलं आहे. आयुष्यात्व बला आरोग्य सुख प्रीती विवर्धना नस्या स्थिरता स्थिरा बुद्ध्या आहार सात्विक प्रिय हा चालू सांगत नाही फक्त एवढं सांगतो आहार सात्विक घ्या. काही दोष बाजूला करून अन्न घ्या. पहिला दोष निमित्त दोष, स्थान दोष, अर्थ दोष, स्वभाव दोष. अन्न पवित्र आहे, स्मशानात खाऊ नये. स्थान दोष. अन्न पवित्र आहे, राग म्हणू नका. लष्करीचं अन्न खाऊ नये. कोणता दोष आहे? निमित्त दोष. कोणता दोष? निमित्त दोष. अर्थ दोष. समजून घ्या. स्वभाव दोष. हे दोष वरून अन्न घ्यावं. अन्न आहार शुद्धी. एक भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग. पहिला काय सांगितला? आहार शुद्धी. जमला तर प्रयत्न करा. दशमी द्वादशीला शक्यतो वांगे खाऊ नये. मनस्थिती सांगितली काय काय दशमी आणि द्वादशी. जास्त बोलणार नाही. शक्य झाल्यास दशमी आणि द्वादशी पुरता तरी आहाराला कांदा लसूण खावा. काय सांगितलं? एवढ्या 2-3 पुरतं बोलतो कारण माझा एक भरपूर कांदा आहे म्हणून असतो. आहार शुद्धी पहिलं सूत्र. दुसरं सूत्र आहे देवाच्या दर्शनाकरता वाटचाल करणाऱ्या साधकाने आपल्या जीवनामध्ये वाणीमध्ये सत्यता ठेवली पाहिजे. सत्य बोललं पाहिजे. महाराज म्हणजे सत्य बोला, प्रिय बोला, असं बोला. शब्द दैशे कल्लोळ अमृताचे. चांगलं बोलणं सुद्धा देवाच्या प्राप्तीचा उपाय. महाराज म्हटले तुला जर देव पाहिजे असेल, तुझा भावा आहे देव, तर या सुलभ सांगा ना वेचिते वचन.
सत्य बोला, प्रिय बोला. अर्ध सत्य सुद्धा आणि ते खोट सुद्धा सुद्धा काय होऊ शकत. धर्मराज स्वर्गाला जाताना ते प्रसंग सर्वांना ते नरोबा गेलो. एक अंगुष्ठ मिळालं स्वर्गात जाताना. पाहिलं तर काय कारण आहे म्हणजे एक वेळा फोटो तो काय करायला आपलं काय काय वर नाही, काय काय वर जर नाही सर्वच खाली जाईल. सत्य बोला. देवाच्या दर्शनाकरता देवापर्यंत पोहोचण्याकरता पहिलं सूत्र आहे आहार शुद्धी, दुसरं सूत्र आहे सत्यवादी, सत्य बोला. तिसरं सूत्र आहे आपल्या जीवनामध्ये संयमित जीवन, संयम. संयम जीवनामध्ये असला पाहिजे, उतावळा पण असला. म्हणून तुमच्या मनाविरुद्ध काही घडलं प्रतिक्रिया देण्यापेक्षा शांत राहा, शांत राहा, शांत संयम. आणि चौथं सूत्र आहे देवाच्या दर्शनाकरता जीवनात संतांची संगती करा. सत्संगती. सत्संगतीमध्ये सत्संगेन परंपरा दुस्तरंतरे ते चिराग तस्मात् अति प्रयत्नेन सत्संगेन सततं. सत्संगती वेगळे जाण तात्काळ पावावया माझे स्थान नाही अनेक साधन सत्यदान उद्भवा. संतांच्या संगतीमध्ये एक पापाची रुची कमी होत जाते. संतांच्या संगतीमध्ये नीट ऐका माणसं होतात. संतांच्या संगतीमध्ये देवाचं दर्शन होतं. शास्त्री महाराज आले संत सूत्र सत्संगत्वे निसंगत्व. संतांच्या संगतीमध्ये राहिलेले मनुष्य निसंग होतो. निसंगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वम निश्चलत्वम आणि निश्चलतत्वे जीवनमुक्ती. हे संतांच्या संगतीचं महत्व आहे. संतांच्या संगतीमध्ये काय लाभ होतो तर देवाचं दर्शन होतं. अर्थात जीवाला संत देवापर्यंत पोहोचवतात. कशा पद्धतीने पोहोचवतात दृष्टांत सांगतो. काय झालं एक 2-3 दृष्टांत डोळ्यात येतात. एक दृष्टांत सांगतो. रामायणातला प्रसंग असा आहे. सुग्रीव हा जीव आहे, प्रभू रामचंद्र देव आहे आणि हनुमानजी संत आहे. सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्रांची भेट कोणी घडवली हो? बोला ना. हनुमंतरायांनी घडवली. याचा अर्थ असा आहे जीवाला देवापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करतात. हा संगतीचा लाभ. दुसरं एक सूत्र सांगतो. म्हणून संत विचाराचा स्पर्श, संत चरणाचा स्पर्श, संत संगतीचा स्पर्श आपल्या जीवनात झाला की परमात्मा आपल्यावर कृपा करत असतो. लक्षपूर्वक ऐका. काय झालं? रामसेतूचं कार्य चालू आहे. आणि त्या रामसेतूच्या कार्यामध्ये एक छोटीशी खारुताई ती सेवा करत होती. आता ती खारुताई केवढी असते? अगदी छोटीशी असते. तिने अंगावरती वाळू घ्यावी, तिथं जाऊन आणून झटकावं. ती सेवा करत असताना एका वानराचा नकळत पाय पडला. कोणाच्या अंगावर? खारुताईच्या. कारण ते वानर मोठी वानर होत आणि ती वानर मोठी पर्वत आणून वृक्ष आणून टाकत होत. त्यातील एका मोठ्या वानराचा त्या खारुताईच्या अंगावर नकळत पाय पडला. ती जोरात ओरडली. तिच्या नाकातोंडातून रक्त आलं. तिचा ओरडण्याचा आवाज प्रभूंपर्यंत पोहोचला. प्रभू रामचंद्रांचं अंतःकरण दयाघन. प्रभू धावत आले, तिला उचललं, तिच्या नाकातोंडाचं रक्त पुसलं.
आणि तिच्या अंगावरून हात फिरवला. ते आजही त्या खारुताईच्या अंगावर प्रभूची बोट साक्ष देतात. खारुताई डोळ्यात तिच्या अंगावरून हात फिरवला, नाका तोंडात रक्त पुसलं आणि तिला हृदयाशी लावलं. कोणी? प्रभूने. आणि त्या खारुताईने विचारलं, हे हाल तुझे कोणी केले? मग ती खारुताई हळूच म्हटली, प्रभू कोणाचं नाव सांग. प्रभू म्हटले, जो असेल त्याचं नाव सांग. मग खारुताई हळूच म्हटली, ते हनुमानजी. हनुमानजी हनुमानजी म्हटल्यानंतर हनुमानजी उपस्थित झाले, हात जोडून सांगितले, प्रभू काय आज्ञा आहे? म्हणजे आज्ञा काही नाही. ही खारुताई काय म्हणते? हनुमानजीने हात जोडून सांगितले, प्रभू माफ करा, माझा नकळत पाय पडला. प्रभू म्हटले, नकळत पाय पडला म्हणून ती जिवंत आहे. त्या खारुताईला विचारला, खारुताई बोल, या हनुमानजीला काय शिक्षा करू? असं ज्यावेळेला खारुताईने विचारलं त्यावेळेला खारुताईने सांगितलं वाक्य फार सुंदर. खारुताई म्हणते, प्रभू हनुमानजीला शिक्षा करू नका, मग उलट मी त्यांना धन्यवाद देते की त्यांच्या चरणाचा स्पर्श मला झाला म्हणून तुम्ही मला हृदयाशी लावलं. दृष्टांत सांगतो. जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे का असेना संतांची संगती केली पाहिजे. पण एक वाक्य सांगतो ऐका जरा. कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. कुसंगती अजिबात करू नये. महाराज म्हटले, खळाची संगती उपयोगाची नाही. आपला पाय त्याच्या संगी. कुसंगती आपल्या मूर्खपणामुळे येते. विसंगती आपल्या प्रारब्धाने येते आणि सत्संगती मद भाग्याने प्राप्त होत असते. कुसंगती जीवनामध्ये करू नये. पूजनीय गुरुदेव मामांचं वाक्य आठवलं. मामासाहेब सांगायचे, म्हणतात, मला रामायणातली चौपाई सुद्धा आठवते. ते म्हणायचे, म्हणतात, जर दुष्टाच्या संगतीत जर बसण्याचा योग येत असेल तर तेवढ्या वेळेपुरतं संडासात कधी न बसा, पण त्याच्या संगतीत बसू नका. फार झालं तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आणि तुमच्या जीवनावर वाईट परिणाम दुष्ट केल्याशिवाय राहणार नाही. बरोबर बास नरक करता बरोबर बास. अर्थ काय याचा? हे भगवान नरकाची संगती दे चालेल, पण दुष्टाची संगती देऊ नका. बरोबर बास नरक करता, बरोबर बास नरक करता, दुष्ट संग जन्मली दुष्ट संग जन्मली. आराम सिया राम, जय सिया राम, राम सिया राम, जय सिया राम, राम सिया राम, जय राम, सिया राम, जय कुसंगती करू नये. विसंगती प्रारब्धाने आहे तशी भोगावी. एक उदाहरणार्थ कानडीने केला मराठा भरता. विसंगती. पण तिसरी सत्संगती मद भाग्याने प्राप्त होते. अनंत जन्म कोट्यानुकोटी
अनंत जन्माचं पुण्य असेल तर काय महाराजांनी वर्णन केलंय, पूर्वजन्मी सुकृत थोर केली ते आजी मध फळ अशी आली परमानंद आजी मानसी भेटी झाली या भाग्याचा उदय हे जोडी संत मल भाग्याने सत्संगती प्राप्त होत असते. म्हणून महाराज म्हटले कोणत्याही प्रकारे का क्षमा संत समागम एकागे संत समागम उदाहरण सांगतो लक्षात घ्या. शहाण्या माणसाने धर्मशाळा बांधण्यापेक्षा धर्मशाळेत जाऊन राहावं, आनंद टेन्शन नाही. तसं जीवनामध्ये परमार्थ करत असताना काहीच करू नका, संतांची संगती करा, तुमचं कल्याण होईल. एक दुसरं उदाहरण सांग. पूर्वीच्या काळामध्ये लाईट नव्हती, मग प्रत्येकाच्या घरामध्ये प्रकाशासाठी काय व्यवस्था होती? दिवा. तो दिवा कशाने प्रज्वलित करायचे? आपण सुद्धा लहानपणी खेळत होतो बघा, ते गारगोटे असायचं, काय म्हणजे त्याला चकमक. दिवा लावत असताना कशाला उपयोग करायचे? शहाण्या माणसाने चकमक पाहण्यापेक्षा जिथं दिवा लागला ना तिथं जाऊन दिवा लावून घ्यावा, म्हणजे आपला दिवा लागेल काहीतरी. इतरत्र कुठतरी पळापळी करण्यापेक्षा आपल्या जीवनाचं कल्याण करायचं असेल काही करू नये, फक्त सद्गुरू नारायण बाबा जवळ येऊन बसावं, आपलं कल्याण. सत्संगती रेड्याला लाभली, रेड्याला समजलं. आपण तर माणसं आहे,